रक्षाबंधनला काहीतरी हेल्दी आणि मस्त अशी रेसिपी आपल्या भावासाठी आणि घरच्यांसाठी बनवायची, तर घ्या ही रेसिपी. मस्त असे ड्रायफ्रूट रोल. ड्रायफ्रूट चॉकलेट कट करून घ्यायचे. अगदी सोपी आणि साधी अशी ही रेसिपी. चला तर घेऊयात रफली चॉप करून. साहित्य: अंजीर आणि खजूरच्या बिया काढून घेतल्या. त्याच्यानंतर हे रफली चॉप केलेले काजू, बदाम, अक्रोड आणि ह्या ज्या बिया आहेत त्या बियांमध्ये आहे पंपकिन, जवस, तीळ, त्याच्यानंतर सूर्यफुलाच्या अशा सगळ्या मिक्स बिया, काळे तीळ जे आपल्या हाडांसाठी मस्त असतात आणि ह्या सगळ्याचे बेनिफिट तर तुम्हाला माहितीच आहे. चला तर मग करूयात रेसिपीला सुरुवात. तर एकीकडं कढई ठेवायची, थोडंसं तूप टाकायचं आणि सगळे जे आपण ड्रायफ्रूट कट करून घेतलेले 1-2 मिनटं ड्राय रोस्ट करून घ्यायचे. आणि एकीकडं जो आपण अंजीर आणि खजूर घेतलेलं, तर या दोन्ही गोष्टी मिक्सरला छान बारीक करून घ्यायच्या. हे 2 मिनटं घ्यायचे ड्राय रोस्ट करून. तोपर्यंत या दोन्हीची छान पेस्ट बनवून घेऊयात. तर अंजीर आणि खजूरची मस्त अशी छान पेस्ट बनवून घेऊया. पेस्ट आपण केली आहे अंजीर आणि खजूरची, ती 2 मिनटं तुपावर परतून घ्यायची आहे. तर माझी पेस्ट व्यवस्थित झालेली नाही आहे कारण मिक्सर बंद पडला आहे मध्येच, त्यामुळं. पण तुम्ही व्यवस्थित अशी पेस्ट करायची. आणि ह्याच्यात पण मी मॅनेज करणार आहे. मी हाताने छान त्याला स्मॅश केले. आणि हे आता ही जी पेस्ट आहे 2 मिनटं ही केल्यानंतर सगळं मिश्रण आपलं छान ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स द ऑल थिंग्स, सगळं छान मिक्स करून घ्यायचं यामध्ये. आणि छान हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला एक मस्त असा टाईट रोल याचा बनवायचा आहे. थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि छान मिक्स करायचं. नंतर असा गोळा तयार होतो आणि मग त्याचा असा एक छान गोल टाईट रोल आपल्याला बनवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी दोन्ही छान टाईट रोल बनवून घेते आणि मग त्याला छान खसखसचं कोटिंग करून हे कट करून घ्यायचे. तर मी आधी असा छान एक रोल बनवून घेते. याचा रोल बनवून रेडी आहेत आणि आपण पॉपी सीड म्हणजेच खसखसमध्ये हे छान कोट करून घेणार आहोत. and it look very good after coating. बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे रेडी आपली मस्त टेस्टी आणि हेल्दी रेसिपी. नक्की जरूर ट्राय करा. अगदी मस्त अशा त्याच्या वड्या पडलेल्या तुम्हाला दिसत असतील. ओके, बाय बाय फ्रेंड्स.